क्रांती भाजपमध्ये असतो. नाही, भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानासंदर्भात काम करणारा पक्षच नाही. ज्या पक्षाचा संयुक्त महाराष्ट्र लढ्यामध्ये कधी सहभाग नव्हता, सीमा प्रश्न बेळगाव कारवारचा, त्या संघर्षात कधी त्यांचा सहभाग नव्हता, हा, तर हा पक्ष महाराष्ट्राच्या बाजूने किंवा मराठी माणसाच्या बाजूने उभा राहील याची कल्पनाच कोणी करू नये ना. हा एकमेव पक्ष आहे भाजपा या महाराष्ट्रात आज सत्तेवर आहे, ज्यांचा महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या कोणत्याही लढ्यामध्ये सहभाग नव्हताच. शिवसेना आहे, काँग्रेसचे नेते होते काही, त्यांनी राजीनामे, चिंतामणराव देशमुखांनी राजीनामा दिलाय महाराष्ट्रासाठी. शरद पवार स्वतः होते या लढ्यामध्ये, कम्युनिस्ट पक्ष होता या लढ्यामध्ये महाराष्ट्राच्या, मुस्लिम समाजाचे नेते होते महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये. काय सांगताय? शाहीर अमर शेख, शाहीर अमर शेखांनी तर आता महाराष्ट्र गाजून सोडला होता त्यावेळेला. असे असंख्य लोक होते. भारतीय जनता पक्ष कुठेच नव्हते. त्याच्यामुळे त्यांना कृपाशंकर सिंगच्या माध्यमातून मुंबईत मराठी महापौर कसा होणार नाही यासाठी त्यांची कारस्थानं सुरू झालेली आहे. वक्तव्य हे मराठी अमराठी वाद वाढवण्याचं नक्कीच नक्कीच मराठी माणसाच्या तोंडावर पिचकारी मारण्याचं पान खाऊन हे भाजपने केलेलं कालचं कृत्य आहे आणि त्यासाठी थोबाड निवडलं कृपाशंकर सिंग यांचं.